जळगावच्या चाळीसगावमध्ये 2.5 महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झाला। बालिकेच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट आहे। कागदपत्र नाहीत असं म्हणत डॉक्टरांनी बालिकेचा मृतदेह ताब्यात घेतला नाही। नातीचा मृतदेह मांडीवर ठेवून आजोबांनी शवविच्छेदन खोलीबाहेर बसून रात्र काढली। जळगावच्या शासकीय रुग्णालयामधील अमानवीय प्रकाराने संताप व्यक्त केला जातोय। संपूर्ण घटनेमुळे आरोग्य यंत्रणेच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले। आम्ही रात्री 2च्या सुमारास आलो, परंतु यांनी जळगाववाल्यांनीही त्या बाळाला कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट न देता आमच्या 9 वाजेपर्यंत आमच्या हातातच सकाळपर्यंत बाळ होते। इथं रात्रभर तुम्ही थांबून होतात बाळ मांडीवर घेऊन? रात्रभर मांडीवर घेऊन आम्ही थांबून होतो। काय मागणी काय दादा आपल्या? मागणी फक्त आमच्या बाळाला न्याय मिळावा, त्याचा मृत्यू कसा झाला हे निष्पन्न व्हावं। जे त्याच्यात गुन्हेगार कठोर आहेत त्यांना कठोर कारवाई होण्यात यावी। आणि इथल्या काही लोकांवरही कारवाईची मागणी आहे आपली सिव्हिलच्या? इथल्या लोकांचं एकच होतं, यांनी काहीतरी म्हणजे त्याला पेटी वगैरे कुठं ठेवलं पाहिजे होतं, पण यांनी आमच्या बाळाला हात लावला नाही। या बालिकेने याआधी पण पेंटाचा आणि ओपीव्हीचा डोस घेतला होता। हा दुसरा डोस होता। पहिल्या डोसच्या वेळेस तिला काही त्रास झालेला नव्हता, त्या काही तक्रार नव्हती। तसं हे जे वॅक्सिन दिलं हे इतर 3 बालकांना पण आपण त्या दिवशी सत्रामध्ये दिलं, त्या इतर बालकांना काही त्रास झाला नाही। त्याच्यामुळे तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला त्या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती असते। त्या जिल्हा शल्य चिकित्सक सर असतात, BHO सर असतात आणि इतर तज्ज्ञ डॉक्टर असतात। त्या समितीची आम्ही दुपारी बैठक ठेवलेली आहे आज। त्या समितीच्या बैठकीमध्ये आपल्याला डिटेल अजून माहिती घेता येईल।